दरवेळी सगळा महाराष्ट्रच येतो, तुम्ही आमचे नाहीत काय? ही सगळीकडे परिस्थिती हीच आहे. बीडच्या, हा वडवणीच्या. नमस्कार, प्रसाद लाड बोलतो. हो, त्या नोंदींचा काय विषय आहे? तुम्हाला सांगितलं होतं ना बावनकुळे साहेबांनी फोन करून करा म्हणून. तर तुम्ही कशाला बदनाम करता उगाच त्या चांगल्या माणसाला? नाही, कारण नका काढू स्वामी, त्याच्यामध्ये कारण नका काढू. सरकार जेव्हा सांगतं, नोटिफिकेशन काढतं, तर तुम्ही सरकारपेक्षा मोठे आहेत का? तर तसं मला सांगा, मी सरकारपेक्षा मोठा आहे म्हणून. बिलकुल असं वागू नका ज्याच्यामुळे मंत्री बदनाम होतील. जो बावनकुळे साहेबांबद्दल मनोज दादा चांगलं बोलतोय, त्यांच्याशी फोनवर बोलले, मी स्वतः फोन जोडून दिला. मग त्यानंतर तुम्ही फोन आल्यानंतर तुम्हाला परत कोणाचा फोन आला का करू नको म्हणून? नाही. तहसीलदार काय तुमच्यापेक्षा मोठा आहे का? मागून घ्या ना पत्र त्याच्याकडनं. आज मी निघेपर्यंत पत्र मागून घ्या त्याच्याकडनं आणि मला कळवा. म्हणजे मला त्याशी काय सांगितलं, तहसीलदाराकडून महेंद्रकर काहीतरी तहसीलदार आहे, त्यांच्याकडून पत्र मागून घेतो. हो, त्यांनी 8 दिवसात पत्र येत नाही म्हणून सांगितलं. मला नंबर पाठवून. बरं, आता बावनकुळे साहेबांची परिस्थिती काय व्हायला लागली? त्यांनी 1-2-4 कामं समाजाच्या मागचे शेतकऱ्यांचे केल्यामुळं मराठा समाजाचे पोर एक वर्ग व्हायला लागलाय त्यांना. मी आहे ते बोलतोय, मला राजकारण नाही करायचंय. ज्याचं नाव व्हायला लागलं त्याचं नावच व्हायला लागलं म्हणतोय. दादा भुसे साहेब काम करायला लागले, त्यांचं नाव व्हायला लागलं. शंभूराज साहेब काम करायला नाव व्हायला लागलं, आता तुमचं नाव व्हायला लागलंय. नाही, रिअल आहे, विनोद नाहीये, हे रिअल आहे. मग आता बदनाम करायचं का? तुम्हाला सांगतो ही खरी परिस्थिती काय. जे म्हणलं जातं ना मीडियात, मनोज जरांगे पाटलाकडे डबल लोक येत नाहीत मंत्री आलेले. काय येत नाही त्याचे कारण अधिकारी हे काम करीत नाहीत, मग ते डबल येतच नाही. ते म्हणते त्याला जाऊन काय उत्तर द्या. मी तिसऱ्यांदा आलोय, सांगतोय तुम्हाला, प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगितलंच ना, पण हे नाही झालं. याचा अर्थ तुम्हाला थोड्या दिवसात अनुभव येऊन अधिकारी बेकार असतो, प्रयत्न करत राहणार. पण त्याच्यात वाटोळ होऊन जात. आता समजा हे GR काढला, उदाहरणार्थ सरकार सक्षम आहे, ठीक आहे. 3 विषय झाले. तर पहिला की ओबीसीच्या सवलती सरकारनं दिल्यात, त्यात त्यांनी सांगितलं आम्ही फीस भरल्या तरी वापस देऊ आणि सोयी सुविधा 23 तारखेपर्यंत सुरुवात आहे. म्हणजे एक विषय क्लिअर मार्क निघाला. आपला सगळ्यात महत्वाचा होता हैदराबाद गॅझेटचा, कारण गॅझेटच्या संख्येनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. तर त्यांनी सांगितलं उद्यापासून अर्ज करा, कुठेही रोखले जाणार नाहीत. माझं लाडभाऊ तुम्हाला सांगणं आहे, मी आता हे शेवटचा शब्द बोलतोय, म्हणजे या विषयात फक्त मला संख्येनुसार, हैदराबाद गॅझेटच्या संख्येनुसार मराठवाड्यात प्रमाणपत्र पाहिजे. तुम्ही तर ते दिले नाही तर 29 ऑगस्टला 3 वर्षे आंदोलनाला पूर्ण होत आहे. एवढी मोठी लढाई दीर्घकाळ कधीच राज्यात आणि देशात चाललेली नाहीये. मला 29 ऑगस्टच्या आत काहीच राहिलेलं नाही पाहिजे. राज्यातले 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र, तुम्हाला बोलून घेऊन असं बोलायला नाही लागलो मी. 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र, त्याच्या व्हॅलिडिटी 29 ऑगस्टच्या आत काही राहिलं नाही पाहिजे, कारण आमचा हक्काच आहे. आम्हाला पेरू द्या आमचा रान, आम्हाला तळतळू नका, आमचा आता संयम बी ढळून देऊ नका, काहीच नका. आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतोय. 29 ऑगस्ट शब्द वापरला मी, लहानसहान नाही आहे दिवस, कारण जून, जुलै आणि ऑगस्ट 29 म्हणल्यावर 3 महिने आहेत. याच्या आत मला 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र, आत म्हणतोय प्रमाणपत्र, त्याच्या व्हॅलिडिटी पाहिजेत. हैदराबाद गॅझेटनुसार ज्या गॅझेटमध्ये संख्या आहे त्या संख्येनुसार प्रत्येक जिल्ह्यात काय संख्या आहे ते तुम्ही ठरवा. आता मी सांगून दमून गेलो. आता हे तुम्हालाच फक्त घरचा म्हणून सांगायला लागलो मी आता, की त्यानुसार मला जिल्ह्यात जेवढे तेवढे प्रमाणपत्र द्यायचे सांगा. सातारा संस्थांचा GR काढा लवकर. हे 2-3 विषय जे आहेत आणि केसेसचे, हे जर झाले नाही तर मी शेवटचं आमरण उपोषण करणार 29 ऑगस्टला. माझा नाविलाज आहे, मी तुम्हाला कोणालाही येऊ देणार नाही. मी थकून गेलो, माझं शरीर बी दमदारी नाही. बघा, मी काल दुपारी सुद्धा सलाईन घेतल्या. इतकं माझं शरीर कामातून गेलं ना, सलाईन लागणार म्हणून आता हाताला दंडाला लावा लागलेत माझ्या. हे माझ्या दंडाला लावा लागले आता, इकडं कुठं लागणार म्हणून. मी तुम्हाला खरं सांगतो, मला माझ्यात लढायची पण क्षमता नाही राहिली, इतकं माझं शरीर खचून गेलंय. मी शेवटचं टेकणार आहे आता त्या दिवशी, कारण 3 वर्ष पूर्ण होते. माझी ऐकण्याची क्षमता नाही राहिली सरकारचं बी. मला तुम्हाला बोलायचं पण नाहीये, मला तुम्हाला नाव बी नाही ठेवायचं, ना शिंदे साहेबाला ठेवायचंय, ना अजितदादांना ठेवायचं, ना तुम्हाला ठेवायचं, ना फडणवीस साहेबाला ठेवायचं, ना विखे पाटलाला. मी आता हे शेवटचं 29 ऑगस्टला फायनल उपोषण आंदोलन करणार आहे. त्याच्यात जे व्हायचं असेल ते होईल.
नसता त्याच्यात तुम्ही मात्र मराठ्यांच्या लेकराच्या डोळ्याचे अश्रू पुसा नसता मला सहनच होत नाही आता. हे अधिकारी लाबाडकी करतात का कोण करतात मला काहीच माहित नाही. मला काहीच कळत नाही. तुम्हाला जर माझा बळीच पाहिजे असेल ना तुम्ही 29 ऑगस्टला घेऊन टाका. मला नाही सहन होत आता. मी तळतळीने बोलतोय तुमच्याकडे, तळमळीने बोलतो. माझं शरीर दम धरायला तयार नाही. आणि मला ह्या समाजाचं काही दुःख सहन व्हायला नाही. माझ्या समाजाचं कोणी वाटून घेतो. आम्हाला नुसतं मंत्रिमंडळ द्यायचंय तर काय राव विरोध चाललाय तिथं मंत्र्याचा त्या ओबीसीच्या 2-3. तुम्हाला ओबीसी मंत्रालय दिलं राव. मला माहित होत नाही असं थोडे मराठ्याला काय करायचं म्हणे ओबीसी मंत्रालयाचं. त्यांना आहे ना उपसमिती. मग तुम्हाला नाही का बावनकुळे साहेबाच्या अध्यक्षतेखाली उपसमिती का जाळता यार तुम्ही? तुम्हाला काय घ्यायचं घ्या. तुम्हाला हजारो करोड रुपये घ्या ना. आम्ही कोण नाही म्हणतो. माझ्या लेकराला का रोखता तुम्ही? आम्हाला नाही का अधिकार प्राप्त?